नमस्कार मंडळी, मी निकिता. आज सकाळी जेव्हा मी किचनमध्ये आली तेव्हा बघते तर काय, आज तर भाजीला काहीच नाही. मग तेव्हा मला आठवलं की आपण खानदेशी लोक जेव्हा आपल्या घरात भाजीला काही नसतं तेव्हा आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तर खिचडी आणि दुसरं असते ते डाळबट्टी. चला तर मग बघूया आता मी आज काय बनवते. तर फायनली मी डिसिजन घेतला की आता आपण डाळबट्टी बनवूया. त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले डाळ आहे ना शिजत टाकून घेते, म्हणजे तोपर्यंत मला बाकीचे कामं करेपर्यंत माझी डाळ पण शिजून होईल. सर्वात पहिले मग हेच मोठं काम असतं की एकदाची डाळ शिजली ना बाकीच्या कामांना काहीच वेळ लागत नाही. तर सगळ्यात पहिले मी इथं आता डाळ वगैरे शिजत टाकून घेते. त्याच्यानंतर मी इथं बट्टीचं पीठ मळण्यासाठी घेतलं आहे. तर इथं मी सर्वात पहिले गव्हाचं पीठ घेते. जर तुमच्याकडं बट्टीचं पीठ जे असतं त्याच्यात मक्की वगैरे टाकून दळलेलं असतं ते असलं तर खूपच छान, पण नसलं तर मी अशा प्रकारे गहू आणि रवा मिक्स करून करत असते. तर इथं मी माझ्या अंदाजाने गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा, हळद, थोडा सोडा आणि मीठ टाकून घेतलं आणि ओवा थोड्याशा क्रश करून मग त्या टाकल्या. आणि मी कायम आहे ना गरम तेलाचं मोहन टाकत असते, पण आज मला खूप घाई होते त्यामुळे मी असंच तेल टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं. तर इथं माझं पीठ पण मळून झालेलं होतं आणि डाळ पण शिजली होती. तर म्हटलं लगेच आपण बट्टीला वाफ लावून घेऊया, म्हणजे तोपर्यंत बट्टी पण आपली शिजून जाईल आणि आपलं सर्व कामं व्यवस्थित होतील. मग सगळ्यात पहिले मी जे आपण बट्टीसाठी पीठ मळलं होतं ना, तर ते अजून व्यवस्थित मळून घेते आणि साईडला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं, कारण ही बट्टी आपल्याला वाफेवर शिजवायची असते. त्यासाठी मी सगळ्यात पहिले ते पीठ वगैरे व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याचे गोळे केले. आपण एक चपातीला केवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा गोळा घेऊन त्याचे एकसारखे गोळे करून घेतले आणि ते गोळे व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे. मी 2 प्रकारच्या बट्टी बनवत असते, एक तर लाटून आणि अशी गोळे बनवून, याला रोडगे पण बोलतात आमच्याकडे. तर अशा प्रकारे मग ती चाळणी घेतली आणि त्याला पण तेल वगैरे लावून घेतलं, जेणेकरून ते खाली चिटकू नये म्हणून. आणि ते गोळे गोल गोल करून त्यांना वरून तेल लावून ते सगळे आपण त्या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत. आणि हे आपल्या वाफेवर शिजवायचे आहेत, त्यामुळे गरम पाणी पण झालेलं होतं. सगळ्या गोळ्यांना तेल वगैरे लावून घेतलं मी आणि आपण हे ते कढाईमध्ये ठेवून शिजवून घेणार आहोत. तर इथं मी बट्टीवर व्यवस्थित झाकण ठेवून घेत होती, कारण व्यवस्थित वाफ लागणं खूप गरजेचं आहे, तरच आपली बट्टी व्यवस्थित शिजणार असते. तर इथं मी लगेच साईडला डाळची तयारी करत होती. टोमॅटो, लसूण आणि मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घेतलं मी. तोपर्यंत आपली डाळ आणि बट्टी दोघं शिजत होते. पटापट साहित्य वगैरे करून घेतलं. अजून पण मुलं झोपलेलेच आहेत. स्वयंपाक झाल्यानंतर मला त्यांना उठवावं लागणार आहे. म्हटलं ते झोपले तोपर्यंत माझं जेवण तरी बनवून होऊन जाईल, कारण ते उठल्यानंतर खूप चिडचिड करतात म्हणून. आणि आज मला बाहेर पण खूपच कामं होते, त्यामुळे म्हटलं चला आता हे पटकन स्वयंपाकाचं आवरलं तर मग मी मुलांना उठवेन. लगेच मी इथं डाळला फोडणी देत होती. साईडला आपली बट्टी पण शिजून झाली होती. म्हटलं पहिले आता आपण ती बट्टी उतरवून ठेवू, तेव्हाच मग ही फोडणी त्या गॅसवर देऊ. तर इथं माझं डाळीचं साहित्य झालं होतं, तितकेच साईडला आपली बट्टी पण शिजून झालेली होती. मग सगळ्यात पहिले ते बट्टीला काढून घेतलं मी साईडला आणि तिथं आता मी डाळीला फोडणी देणार होती, कारण तो गॅस फास्ट चालतो, माझं पटकन काम होणार होतं. तोपर्यंत आपली बट्टी पण थोडी गार. इथं साईडला बट्टी गार होईपर्यंत आपण डाळला फोडणी देऊन घेणार आहोत. तर आपण जशी फोडणीची डाळ करतो ना तशी डाळ करायची असते, फक्त थोडी घट्ट पाहिजे म्हणजे छान लागते बट्टीसोबत. आणि बट्टी पण थोडीशी गार झाली ना तर ती कट केल्यानंतर मस्त क्रिस्पी अशी तळल्यानंतर होते. त्याच्यामुळे ती गरम गरम तळली ना थोडीशी नरम पडते. त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की बट्टी गार झाल्यानंतर मग कट करून मग फ्राय करायची, म्हणजे मस्त अशी क्रिस्पी होते.
तर इथं डाळचं सगळं काम झालं आणि त्याच्यानंतर मी बट्टी बघितली तर ती पण गार झालेली होती. मग मी व्यवस्थित एकसारखे त्याचे कट करून घेतली आणि एकदम छान झाली होती. मध्येपर्यंत शिजायला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मस्त अशी शिजलेली होती आणि सोडाचा यूज केल्यामुळे थोडी अशी खुसखुशीत पण होते ती आणि खूप छान झाली होती. मग मी सगळ्या बट्ट्या अशा कट वगैरे करून घेतल्या मस्तपैकी आणि तोपर्यंत आपली डाळ पण झालेली होती. लगेच साईडला मी ती बट्टी तळून घ्यायला घेतली कारण मला उशीर पण होत होता. मग लगेच मी कशी आपली बट्टी झाली छान अशी. अशा प्रकारे कमी तेलात पण मस्त अशी क्रिस्पी होऊन जाते बट्टी. तर इथं माझे बाकीचे कामं झाले होते आणि इथं मी आता टिफिन पॅक करत होते आमच्या दोघांचा, कारण आर्नवचा पेपर होता आज, तो स्कूलमध्ये जाणार होता आणि मला पण ड्युटीवर जायचं होतं. त्याच्यासाठी मी पण टिफिन घेऊन जाणार होती. डाळ अजून गरमच होती. म्हटलं आता डब्यामध्ये भरून मी तशीच ठेवून देणार होती थोडा वेळ, कारण डाळ गरम असल्यामुळे लगेच झाकण नव्हती लावणार. काय लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब. चला तर मग मी पण आता निघाले ड्युटीवर जाण्यासाठी. जाताना पहिले अर्नवला ड्रॉप करेल.